प्रभू श्रीरामांच्या प्रती आदरभाव व्यक्त करण्याचा मी हा छोटासा प्रयत्न केला आहे। प्रत्येक कलाकार कलेतून आपल्या मनातील भावना व्यक्त करत असतो। मग त्या कलेमागे त्याचे कष्ट आणि त्यातून निर्माण झालेली कोणतीही कलाकृती ही उत्तमच सादर होत असते। अशीच कलाकृती सादर केली आहे पुण्यातल्या श्रुती गावडे हिने। येत्या 22 जानेवारीला अयोध्येत श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे। त्यासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून रामभक्त अयोध्येच्या दिशेने येऊ लागलेत। अनेक भक्त हे रामाच्या प्रती असलेलं प्रेम भावना वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त करतायत। यातच आता पिंपरी चिंचवड येथे राहणाऱ्या श्रुतीने तब्बल 2024 वेळा शिवकालीन मोडी लिपीमध्ये प्रभू श्रीरामांचे चित्र रेखाटले आहे। श्रुतीला अनेक वर्ष मोडी लिपी लिहिण्याचा अनुभव आहे आणि त्यामुळेच तिने श्रीराम यांचे चित्र रेखाटले। याविषयी श्रुतीने आपल्या भावना व्यक्त केल्यात। 22 जानेवारीला अयोध्या नगरीत प्रभू श्रीरामांच्या मंदिराचे लोकार्पण सोहळा मोठ्या दिमाख्यात साजरा होतोय। ही प्रत्येकासाठी अभिमानाची बाब आहे। हा सोहळा एका उत्सवाप्रमाणे साजरा करत असताना मी एक कलाकार म्हणून माझ्या कलेच्या माध्यमातून सुमारे 2024 वेळा प्रभू श्रीरामांचे नाम मोडी लिपीमध्ये लिहून भगवान श्रीरामाचे चित्र साकारले आहे। हे चित्र तयार होण्यासाठी 3 तासांचा कालावधी लागला। प्रभू श्रीरामांच्या प्रती आदरभाव व्यक्त करण्याचा मी हा छोटासा प्रयत्न केला आहे। श्रुतीने केलेली ही श्रीराम यांची कलाकृती तुम्हाला कशी वाटली ते या व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि YouTube व Facebook वर जिथे आपण हा व्हिडिओ पाहत असाल तिथे फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक आणि फॉलो जरूर करा। धन्यवाद।